राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम रूप पाता लोचने रूप पाता लोचने लोचनी रूप पाता लोचनी रूप पाता लोचनी रूप पाता लोचने रूप पाता लोचने रूप पाता लोचनी रूप पाता लोचनी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरिवा तो हा विठ्ठल बरिवा ओ हा माधव बरवा बरिवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा बरिवा तो हा माधव बरिवा तो हा विठ्ठल बरिवा बरिवा तो हा विठ्ठल बरिवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरिवा तो हा विठ्ठल बरिवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर
कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम हरे जय राम हरि जय जय राम हेलो पिकलिया से दे कडू पिकलिया से दे कडू आठवा
काम क्रोध काम क्रोध धीमा देता हरिभक्ती पारायण गोरखनाथ महाराज यांना साथ करतील सतीश महाराज चव्हाण, तसेच मृदंगावर साथ करतील उद्धवजी महाराज आमचे भाऊबंद जगताप। Sani saga ni saga sani saga madani sani saga ni da pikaliya se de pikaliya se da pikaliya se da pikaliya se de pikaliya se de pikaliya se da कडूपना गेले बिकलिया से ले कडूपना गेले बिकलिया से बिकलिया से बिकलिया से बिकलिया से बिकलिया से
तैसे आम्हा केले पांडुरंगे तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ निमाने ठाईचे काम क्रोध लोभ निमाने ठाईचे कैसे आमाकेले पांडुरंगे तैसे आमाकेले पांडुरंगे काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ विमले पायिते काम क्रोध सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व आनंदाची सर्व आनंदाची सर्व आनंदाची सर्व आनंद सानी सा धनी सा सानी धनी सा सानी धनी सा सानी धनी सानी धनी धम गम धम धम ग सा गम धम धम ग धम धनी सानी आनंदाची सर्व आनंदाची सर्व आनंदाची सृष्टी झाली सृष्टी झाली झाली हा सर्व आनंदाची सृष्टी झाली सर्व
सर्व आनंदाची सृष्टी झाली काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ विमाले हरीचे काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ काम क्रोध लोभ विमाले हरीचे विठ्ठल पिकलिया सेंदे कडूपण गेले, पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. काम क्रोध लोभ निमाले ठाईची, अवघे आनंदाची किंवा सर्व आनंदाची सृष्टी झाली. आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, सर्व आनंदाची सृष्टी झाली. तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मिजे याची लागे. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघे आनंदाची सृष्टी झाली. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार हो, कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार हो. कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणि मंडन मंडनानां. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, करुणा
ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हर सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजि योगिराज तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपं ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि प्रह्लाद नारद पराशर पुंडरीक व्यास अम्बरीश शुकशौनक भीष्मदाल्भ्यं रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन् पुण्यानि मां परमभागवतान् स्मरामि जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता श्री संताची माथा चरणावर श्री संताची माथा चरणावर श्री संताची माथा चरणावर श्री संताची माथा चरणावर साष्टांग करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख काय माझी वाणी मानेल संतांचे रंजवू चित्तासे आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी पिकलिया सेंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाली ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्रभूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा पारमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर पारमार्थिक क्षेत्रामध्ये पदार्पण केल्यानंतर परमार्थाची असणारी जी शक्ती आहे परमार्थामध्ये असणारी जी ताकद आहे भगवंताच्या भजनामध्ये असणारी जी शक्ती आहे आणि त्या भगवंताच्या भजनाच्या शक्तीच्या प्रभावामुळं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात एक स्थिती निर्माण झाली एक अवस्था निर्माण झाली पारमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर एक अवस्था निर्माण होत असते आणि ती अवस्था त्या अवस्थेचं संपूर्ण वर्णन या ठिकाणी अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेलं आहे अभंगामध्ये काही दृष्टांत आहे ते दृष्टांत सिद्धांत कळावा म्हणून आहे जसं अभंगाचा प्रारंभ जर पाहिला तर अभंगाच्या प्रारंभीच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एक दृष्टांत देऊन टाकला दृष्टांत सर्वांना पेलवेल सर्वांना समजेल कारण शेतकरी वर्ग आहे आणि शेतकरी वर्ग म्हटल्यानंतर सेंदड सगळ्यांना माहिती आहे सेंदाडाचा दृष्टांत इथं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी दिला जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की अगोदर आम्ही कसे होतो आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर भगवंताचं भजन केल्यानंतर आमची अवस्था काय झाली त्याचं वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या ठिकाणी केलं आहे विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्यात तत्पूर्वी योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने परमपूजनीय परम आदरणीय परम श्रद्धेय गोदावरी धाम श्री क्षेत्र सराला बेट महंत गुरुवर्य स्वामी श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपेने गेल्या 5-6 दिवसापासून या ठिकाणी हा जो आनंद उत्सव अखंड हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भगवद्गीता पारायण योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचं महात्म्य त्याचंही पारायण
सकाळी काकडा भजन, सायंकाळी हरिपाठ असेल आणि या वेळेला 7 ते 9 या वेळेमध्ये हरिकीर्तनाची सेवा आणि यानंतर महाप्रसाद. परंतु या सर्व कार्याचं जे निमित्त आहे आपल्या गावाचं एक वैभव. कारण ज्या वेळेला जगद्गुरू तुकाराम महाराज जन्म होण्यापूर्वी जगद्गुरू तुकाराम महाराजांचा, जगद्गुरू तुकाराम महाराजांची आई मातोश्री कनकाई आणि वडील बोलोबा, बराच मोठा काळ लोटला, पुत्र संतती होत नव्हती. पंढरीची वारी जवळ आली, आषाढीची वारी जवळ आली आणि आषाढीची वारी जवळ आली म्हटल्यानंतर वारकऱ्याला मग करमत नाही. संपत्ती सोहळा नावडे मनाला लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडी मनासी कधी एकादशी आषाढी. आषाढी वारीला बोलोबा दरवर्षी जायचे. कनकाईनं हट्ट घेतला मला सुद्धा आज या वेळेला तुमच्या बरोबर यायचं. कनकाईला बोलोबानं सांगितलं काही हरकत नाही, माझ्या बरोबर येण्याकरता हरकत नाही, पण एक परंपरा आहे, देवाचं भजन करत करत पंढरपूरला जायचं, परंतु देवाला काही मागायचं नाही, देवाला काही मागायचं नाही. ठरलं, घरीच ठरलं सर्व. मजल दरमजल करत पंढरपुरामध्ये कनकाई बोलोबा गेले. आषाढी वारी, बारीला नंबरही लावला. त्यावेळेचा तो काळ, नामदेव पायरीपासूनच सरळ दर्शन. बोलोबा समोर गेले, बोलोबानं पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि खाली मान आहे बोलोबाची. कारण संत महात्मे देवाला काही मागत नाही. देवाचं दर्शन झालं, बाजूला झाले, पाठीमागून कनकाई आली. पण फार मोठा काळ लोटला होता, मुलबाळ नव्हतं. कनकाईनं दर्शन घेतलं. दर्शन घेतल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू आहे, डोळ्यामध्ये अश्रू देवानं पाहिले आणि डोळ्यामध्ये अश्रू पाहिल्यानंतर देवालाही नाही राहवलं आणि देवानं विचारलं कनकाईला, काय दुःख आहे? संसारामध्ये तर दुःख आहे, परंतु तुमच्या जीवनामध्ये काय दुःख आहे? नाही राहवलं कनकाईला आणि कनकाई बोलून गेली. म्हटले फार मोठा काळ लोटला प्रभू, परंतु अजून माझी कूस पवित्र झाली नाही, मुलबाळ नाही, संतती नाही. तथास्तु म्हणून भगवंतानं पुत्रवती भव म्हणून आशीर्वादही दिला. कनकाईला आनंद झाला आणि हा आनंद आता लपवेल तरी कसा? कनकाईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला. बोलोबानं विचारलं, काय झालं नेमकं? देवाला काही मागितलं की काय? आता विचारल्यानंतर स्वामीला सांग, बोलोबा हे विचारताय कनकाईला. कनकाईला नाही राहवलं. कनकाईनं सांगितलं की देव बोलले माझ्याबरोबर, माझ्याबरोबर देव बोलले. काय बोलले? देवानं विचारलं की रडण्याचं कारण काय आहे? मग रडण्याचं कारण मी सांगितलं, कारण देवानं विचारलं म्हटल्यानंतर मी काही मुखी नाही म्हणे. बोलले मी की अजून माझी कूस पवित्र झाली नाही. अशा वेळेला बोलोबा विचार करतायत, म्हणजे हिनं संतती मागितली, पुत्र मागितला, परंतु कनकाईला सांगितलं बोलोबानं, या जगामध्ये या ब्रह्मांडामध्ये कितीतरी जन्माला येतात आणि मरतात. नुसतं जन्म होणं महत्वाचं नाही. पुत्र मागितला काही हरकत नाही, जा देवाकडं आणि देवाला म्हणावं, ऐसा पुत्र देई गुंडा ज्याचा तीही लोकी झेंडा. असा पुत्र मला पाहिजे देवा. हा, कसा पुत्र पाहिजे? म्हटले लडका देना तो ऐसा देना. बोलो बाय, देवाला म्हणावं, लडका देना तो ऐसा देना जिसकी जग करे आस, नहीं तो उससे मुर्गी भली महीने के 150. मुर्गी के पूत घने, मुर्गी के पूत घने आगे पीछे थाट, कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. हे काही राहिलं नाही तिला. म्हणून जननी जने, आईनं मुलाला जन्म द्यावा, परंतु तो मुलगा कसा असावा? जननी जने सो भक्त जने.
एकतर तो भक्त असावा, देवाची भक्ती करणारा असावा. जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा, करण्यासारखा दाता असावा, नाहीतर भक्त असावा, देवाची भक्ती करणारा असावा. म्हणून जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी वांझ भली क्या खोवेगा नूर. असा पुत्र नको, असा पुत्र नाही भाग्य, त्याला आवडे पंढरीनाथ, त्याला आवडे पंढरीनाथ, त्याला आवडे पंढरीनाथ. हे असा पुत्र नाही भाग्य, त्याला आवडे पंढरीनाथ, त्याला आवडे पंढरीनाथ. जननी जने सो भक्त जने, या दाता या शूर, नाही तो जननी वांझ भली. म्हणून आज गावाचं तुमचं वैभव, सगळ्या गावाचं वैभव, आमचे हरिभक्ती परायण रघुनंदन गिरीजी महाराज बेटामध्ये आले, लहानपणापासून बेटामध्ये राहिले, आम्हीही सोबतच राहिलो सर्वजण. आम्ही बेटामध्ये परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांपासून लहानपणीपासूनच त्यांना बेटाचं वेड लागला. आम्ही अगोदर आलो आणि मला असं वाटतं 2-5 महिन्यानंतर ते आले. परंतु फार भोळा स्वभाव, निर्मळ स्वभाव, सरळ व्यक्तिमत्व, सरळ सर्व काही जे आहे बेटामध्ये परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांपासून गोदामाईच्या उदरामध्ये महाराजांची सेवा करण्याचा योग आला. महाराजांची सेवा, त्यानंतर गुरुवर्य स्वामी गुरुवर्य रामगिरीजी महाराजांचीही सेवा बेटामध्ये बराच काळ. आणि त्यानंतर इच्छा व्यक्त केली त्यांनी की मला तीर्थयात्रा करावी वाटते. 2-3 जण भारत भ्रमण ज्यांनी केलं, भारत भ्रमण, कारण योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांनी सुद्धा 12 वर्ष भारत भ्रमण केलं. आणि याच परंपरेमध्ये येण्याचा सर्वांचा आमचा योग आला. 2-3 जण ते तीर्थयात्रेमध्ये होते आणि तीर्थयात्रा जवळजवळ 12 वर्षाची जवळजवळ पूर्ण होत आली होती. आणि त्यानंतर प्रयागचाच कुंभ होता. प्रयागराज जो कुंभ आता जो चालू आहे त्यावेळेला, ज्याला 12 वर्ष पूर्वी होऊन गेले. आणि मग तीर्थयात्रा करता करता वैराग्य निर्माण झालं. वैराग्य निर्माण होणं एवढं सोपं नाही, त्याग करावा लागतो. संन्यास घेणं म्हणजे अग्नीमध्ये उभं राहणं आहे. विठ्ठल विठ्ठल. कारण संत बनना सहज नाही, संत बनना सहज नहीं, कठीण संत का पंथ, काम क्रोध सो जीते नहीं, संत नहीं ओ संत. संत बनणं, संत होणं, संत आडनावाचा वेगळा, संत होणं वेगळं. आणि वैराग्य निर्माण झालं. वैराग्य निर्माण झालं आणि त्याच वेळेला महाराजांच्या समोर इच्छा व्यक्त केली की आम्हाला संन्यास घ्यायचा. आणि त्यावेळेला 2-3 जण होते आणि त्यांनी प्रयागराज क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी गंगा यमुना सरस्वती या 3 नद्यांचा असणारा संगम आहे, आणि त्याच असणाऱ्या संगमावर परमपूज्य गुरुवर्य महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराजांच्याच आणि सहवासामध्ये त्यांच्याच उपस्थितीमध्ये संन्यास दीक्षा आमच्या हरिभक्तीपरायण रघुनंदन गिरीजी महाराजांनी त्या ठिकाणी घेतली. आणि मग आता संन्यास झाल्यानंतर, संन्यास दीक्षा झाल्यानंतर ज्या गावचं आपण आहोत त्या गावामध्ये निदान 12 वर्ष तरी येऊ नये. परंतु त्यांनी बरेच असे नियम केले. त्यांचे नियम जर तुम्ही आता तुम्हाला माहीत झाले असेल, परंतु बेटामध्ये राहत असताना त्यांनी नियम असा केला, 1 वेळे जेवायचं. आताही दुपारी 1 वेळेला ते जेवतात. काय सकाळ संध्याकाळ थोडासा फळाहार म्हणून घेत असेल तो भाग वेगळा. 1 वेळे जेवण. आणि गाडीमध्ये बसायचं नाही, सायकलवर बसायचं नाही, गाडी बैलसुद्धा नाही.
मला असं वाटतं कार्यक्रम झाल्यानंतर त्यांना विमानामध्ये बसवावं लागेल आपल्याला. कारण विमान जगद्गुरु तुकाराम महाराजांना आलं आणि आपल्याला विमान यावं असं वाटत असेल. विमान कुणाला येतं माहिती आहे का? जो मानाची कधी इच्छा करीत नाही, जो मानाची इच्छा करीत नाही त्याला विमान येत असतं. आणि खूप सेवा भाव बेटामध्ये काय प्रेरणा झाली भगवान जाणे. परंतु योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचं चरित्र बऱ्याच ठिकाणी पायीच फिरले. ते पायी फिरून संपूर्ण असणारं सर्व गावागावामध्ये काही जे भेटेल गंगागिरीजी महाराजांच्याबद्दल, त्यानंतर या असणाऱ्या गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेमध्ये जी काही संत मंडळी, म्हणजे ज्यामध्ये हरिगिरीजी महाराज असतील, नाथगिरीजी महाराज असतील, सोमेश्वरीगिरीजी महाराज असतील, नारायणगिरीजी महाराज असतील, या सर्वांचं असणारं चरित्र त्याचं संकलन करून संग्रहित करून ग्रंथ निर्माण त्यांनी केले. आणि प्रवचनमालाही खूप त्यांनी जवळजवळ म्हणजे रेकॉर्डिंग ऐकून लिहिल्या, प्रवचनमाला लिहिल्या. आणि फार मोठं कार्य, सेवेचं कार्य योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या बेटामध्ये त्यांनी केलं. गंगागिरीजी महाराजांच्या बेटामध्ये जवळजवळ बराच काळ त्यांचा गेला. आणि मग आता संन्यास दीक्षा झाल्यानंतर 12 वर्षानंतर तपपूर्ती सोहळा, एक प्रकारचं तप आहे. आपण जसं म्हणतो 12 वर्ष आता तुला पूर्ण झाले, आता तू हे खाऊ शकतो, कारण तू प्रतिज्ञा केली होती की मी हे खाणार नाही, हे मी करणार नाही. आणि म्हणून 12 वर्षाचं तप, 12 वर्षाच्या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं संन्यास दीक्षा घेऊन 12 वर्ष झाले. आणि म्हणून तपपूर्ती सोहळा म्हणून समस्त ग्रामस्थ झोडेगावकरांनी सुद्धा फार मोठंसं कार्य केलं. कारण आपल्या गावाचं वैभव, आपल्या गावाचं एक रत्न. आणि आज त्यांच्या या तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या 6 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालू आहे, आनंदामध्ये चालू आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. परमार्थामध्ये येण्याकरता जन्म जन्मांतरी केली असेल पुण्य सामग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. परमार्थामध्ये येण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. जगद्गुरु तुकाराम महाराज संत महात्मे म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा विठ्ठल कृपा केली, तेव्हा या विठ्ठल कृपा केली, तेव्हा विठ्ठल कृपा केली. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. देव आवडावा याकरता भाग्यच लागतं. आणि पारमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर एक परिपक्व अवस्था प्राप्त होण्याकरता साधना करावी लागते, तपच करावं लागतं. कारण तपे विन दैवत, तापल्याशिवाय भाकर नाही भाजत. पारमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर तप करावं लागतं, साधना करावी लागते, भजन करावं लागतं. आणि देवाकरता काही गोष्टी त्यागाचा प्रसंग आला तर पारमार्थिक क्षेत्रामध्ये त्याग करावा लागतो. काही गोष्टीचा त्याग घडत नाही आपल्याकडून. पारमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर तोडावं लागतं, त्याग करावा लागतो. अनेकांनी केला. प्रल्हादे जनक, प्रल्हादानं बापाचा त्याग केला. जो बाप, प्रल्हादाचा बाप, प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू आहे. आणि हिरण्यकश्यपू तप करतो. आणि तप करत असताना ब्रह्मदेवाचं नाम आहे.
ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ब्रह्मदेवानं सांगितलं काय पाहिजे तुला? म्हटले मला अमर बनवा, मला अमर बनवा. ब्रह्मदेवानं सांगितलं मलाच मरावं लागतं या सृष्टीमध्ये आल्यानंतर, इथं मलाच मारावं लागतं, तुला कुठून अमर करू? परंतु अनेक वर मागितले हिरण्यकश्यपूनं, आणि तो हिरण्यकश्यपू ज्या वेळेला आपल्या नगरीमध्ये आला, एवढ्यामध्ये प्रल्हादाची माता कयाधू, प्रल्हादाचाही या बाजू इकडे जन्म झाला. लहानपणापासून एक वेड लागलं देवाचं, लहानपणापासून बालपणापासून देवाचं वेड लागलं. आता मुलांना मोबाईलचं वेड आहे, रात्रंदिवस डोक्यापाशी ते घेऊन बसतात खोके, त्यामुळे डोक्याचेही खोके झाले. प्रल्हादाला लहानपणापासून वेड लागलं आणि सतत भगवंताच्या भजनामध्ये रंगलेला प्रल्हाद. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. हो भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. 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 ओ परमानंदम हरे हरे. परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे. हरे हरे हरे. परमानंदम हरे हरे. परमानंदम हरे हरे. लहानपणापासून देवाचं वेड लागलं आणि देवाच्या रंगामध्ये असा रंगून गेला प्रल्हाद. सतत भगवंताचं भजन, नारायण नारायण. आणि तो हिरण्यकश्यपू म्हणतो देवाचं नाव घ्यायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही. मग नाव घेऊन येते देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे, देवाचं नाव घ्यायचं नाही, देवाचं नाव घ्यायचं नाही. आणि प्रल्हाद ऐकत नाही. अशा वेळेला प्रल्हादाला मारण्याकरता आपण जर पाहिलं श्रीमद भागवतामध्ये भक्त प्रल्हादाचं चरित्र, तर प्रल्हादाला, भक्ताला, देवाची भक्ती करणाऱ्या बाळाला मारण्याकरता स्वतःचा बाप नाही ते प्रयोग करतो, नाही ते षड्यंत्र केले, नाही ते प्रयोग केले. विष दिलं, विष प्रल्हादाला मारण्याकरता विष दिलं. उन्मत्त हत्ती अंगावर सोडला, विषारी सर्प अंगावर सोडले, अन्न पाणी वर्ज करून मारून टाकण्याचा प्रयत्न केला. पण जितने तारे गगन में उतने शत्रु होय. कबीर महाराज म्हणतात शत्रु किती? जितने तारे गगन में उतने शत्रु होय, पण कृपा करे कर रघुराज बालन बाका होय. बरं का, ज्याच्यावर कृपा देवाची आहे ना त्याचा कोणी केस वाकडा करू शकत नाही. देवरा खेटया मारील कोण, देवरा खेटया मारील कोण, देवरा केलाया मारील कोण, देवरा केलाया मारील कोण. नमो रे काटा हिंडवन, नमो रे काटा हिंडवन, नमो रे काटा हिंडवन.
त्याला मारील कोण. स्वतःचे वडील प्रल्हादाला, हा बाळ आहे, हे मूल आहे, ज्याला देवाचं वेड लागलं त्याला मारण्याकरता नाही नाही ते प्रयोग केले. शेवटी हताश झाला हिरण्यकश्यपू, हताश झाला. कारण ही अवस्था आहे. परमार्थामध्ये आल्यानंतर, भगवंताच्या भजनामध्ये रंगल्यानंतर, भगवंताच्या भजनामध्ये असणारी शक्ती आणि त्या नामामुळं अंगी आलेली अवस्था, त्यामुळं मारण्याकरता समोरचा नाही नाही ते प्रयोग करतो. पण अजिबात नाही कोरोना आला म्हणून माळ काढून फेकली असं नाही. प्रसंग कितीही कठीण आला, त्या कठीण प्रसंगामध्ये जो त्या प्रसंगाचा सामना करतो. प्रल्हादावर तेच आलं, खूप संकट आली आणि शेवटी प्रल्हादाला मारण्याकरता नाही नाही ते प्रयोग केले. परंतु प्रल्हादाच्या भजनावर त्याचा परिणाम झाला नाही. सांगायचं तात्पर्य मला हे आहे की प्रल्हादानं देवाकरता बापाचा त्याग केला. देवाकरता बापाचा त्याग केला. प्रल्हादे जनक आणि बिभीषणानं भावाचा, बिभीषण आहे ना लंकेमध्ये राहणारा, ज्याची सोन्याची लंका आहे, 33 कोटी देव ज्याच्या बंदीखान्यामध्ये आहे, 9 ग्रहाच्या ज्यानं आपल्या राजसिंहासनावर जाण्याकरता 9 ग्रहाच्या पायऱ्या केलेल्या आहे, सर्वांना पालथ, आणि त्यांच्या मानीवर पाय ठेवून जो आपल्या राजसिंहासनावर बसण्याकरता जातो, असा रावण आहे. आणि तो रावण काय लाचारपणा करतो. सीतेचं हरण केलं, बिभीषणानं खूप समजावून सांगितलं हे चांगलं नाहीये, खूप समजावून सांगितलं भावानं. आणि तो असणारा रावण सुद्धा साधा नाहीये, तो सुद्धा शिवभक्त आहे. तो शिवभक्त आहे, शिवाची भक्ती करणारा तो आहे. आणि असा असणारा रावण सीतेचं हरण ज्या वेळेला केलं, बिभीषणानं समजावून सांगितलं, ऐकलं नाही. शेवटी भर दरबारामध्ये रावणानं बिभीषणाच्या कमरात लात मारली. मग आता ऐकत नाही म्हणून बिभीषणानं देवाकरता भावाचा त्याग केला. त्यागच करावा लागतो देवाकरता. प्रल्हादानं केला, बिभीषणानं केला, भरतानं केला. 14 वर्षाचा वनवास रामाला आणि भरताला अयोध्येचं राज्य, आणि भरतच तिथं नाही, भरत मामाच्या गावाला गेला. 14 वर्षाच्या वनवासाला प्रभू रामचंद्र निघून गेले. भरताला कळालं, भरत ज्या वेळेला आला, अयोध्या सुनसुनाट आहे. अशा वेळेला भरतानं आईला विचारलं, कैकेयीने सांगितलं, तुझ्या वडिलांनं राज्य दिलं आणि प्रभू रामाला 14 वर्षाचा वनवास. हे शब्द ऐकल्याबरोबर नाही ते अपशब्द प्रयोग या ठिकाणी आणि भरताना मातोश्रीच्या बद्दल केले. आणि अशा वेळेला देवाकरता भरतानं आईचा त्याग केला. प्रल्हादे जनक, बिभीषणे बंधू आणि राज्य माता निंदू भरते केली. विठ्ठल 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 देवाकरता जो समर्पित झालेला आहे. वृंदावनामध्ये असणाऱ्या ज्या गोपी आहे, सर्वस्व समर्पित आहे देवाला. देवानं वेणू वाजवावा, देवानं वेणू एका वेळेला वाजवला वृंदावनामध्ये. वेणू वाजवला आणि वेणू वाजवल्याबरोबरच निघाल्या गोपी. चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, 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 चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ येणे केला नवलाव, नंदाचा बाळ येणे केला नवलाव, नंदाचा बाळ येणे केला नवलाव, नंदाचा बाळ येणे केला नवलाव. चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, चला ग बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू.
गोपी ज्या वेळेला वृंदावनामध्ये आल्या, भगवंतानं त्यांना पुन्हा घरी जाण्याकरता सांगितलं. परंतु असणाऱ्या गोपी म्हणतात, कृष्णा आतापर्यंत हाडामासाच्या पतीबरोबर आम्ही रमलो, आजपर्यंत नाही कळालं आम्हाला, परंतु आज खरा पती आम्हाला प्राप्त झालेला आहे, त्यामुळं आम्ही परत नाही जाणार. देवाकरता ज्यांनी संसाराचा त्याग केला, चिरे चोळिया त्या धुता विसरते, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती, कोणा नाटवे कोण कुळयाते, झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाती, दंत धावनाचा मुखा माझी हात, वाद्य वाजती नायके जन्मात, करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत, स्वामी तुकयाचा पूर्वी मनोरथ. ज्यांनी सर्वस्व भगवंताला समर्पित केलेलं आहे, नवे नवे ज्या देवा करता रुदन करतात, देवा करता जो रडतो त्याचं रडणं सुद्धा गीत होतं. विठ्ठल विठ्ठल गोपींनी सर्वस्व देवाला समर्पित केलं, सर्वस्वाचा त्याग केला, देवा करता केला. मीराबाईला सुद्धा बापानं विष देऊनच मारण्याचा प्रयत्न केला ना. विष का प्याला राजाजीने भेजा, मीराबाई हसत हसत ते विष पान करते आणि देवाचं भजन करते. पग घुंगारू बांध मीरा नाची रे, मै तो अपने नारायण की, ती म्हणते मी देवाची झाले, मेरे तो गिरिधर गोपाल, दूसरो न कोई, जाके शीर मोर मुकुट, जाके शीर मोर मुकुट, मेरो पति सो गिरिधर गोपाल, दूसरो न अशा वेळेला स्वतःचा बाप मीराबाईला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी वेड्यात काढलं, लोक कहे मीरा हो गई बावरी, बाप कहे कुल नासी रे. मीराबाईला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न मात्र सफल झाला नाही, कारण ही परमार्थामध्ये परिपूर्ण परिपक्व झालेली अवस्था आहे. आणि त्या अवस्थेमुळं जी काही संकट या भक्तावर ज्या वेळेला येतात, तर ती संकट पीडा देऊ शकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं जीवनही तसंच होतं. लहानपणापासून जगद्गुरु तुकाराम महाराजांना असंच परमार्थाचं वेड लागलं. लोक जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्या वेळेला असं म्हणायचे, तुका वेडा, तुका वेडा अविचार करी बडबड फार. पण बडबड करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. एका वेळेला नामदेव महाराज आणि पांडुरंग स्वप्नात आले. नामदेवे केले स्वप्ना माझे जागे, सवे पांडुरंगे येऊनिया. सांगितले काम करावे कवित्व, वाहुगे निमित्त बोलू नये. आता बडबड करायची नाही, आता बोलायचं असेल तर फक्त माझ्याबद्दल. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या पारमार्थिक क्षेत्रामध्ये परिपक्व अवस्था प्राप्त व्हावी याकरता भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोराडा डोंगर अखंड भगवंताचं भजन. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे. हात वर करा, हात वर करून टाळी वाजवायची. हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे
हरे हरे कृष्णा कृष्णा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम हे भजन केलं हे भजन स्वतः जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं आणि हे भजन केल्यानंतर महाराज म्हणतात आम्ही अगोदर कसे होतो आणि या भजनामुळं कसे झालो कशी अवस्था झाली त्याचं वर्णन केलं अभंगाच्या प्रथम चरणामध्ये
जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला सोप्या भाषेमध्ये परमार्थ शिकवतात. हे संतच आहे. साधू संतांनी अति अवघड भाषेमध्ये समाजाला परमार्थ नाही शिकवला, म्हणून तर त्यांचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. माऊली ज्ञानेश्वर महाराज यांनी सोप्या भाषेमध्ये समाजाला देवाकडं जाण्याचा मार्ग दाखवला. नामसंकीर्तन साधन पैसो जळतील पापे जन्मांतरी. महाराज म्हणतात हे करा, आम्ही हे केलं तुम्ही हे करा. आम्ही बिघडलो तुम्ही बी आम्ही बिघडलो आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात करा हे करा. आम्ही हे केलं त्यामुळं आम्ही कसे होतो आणि कसे झालो याकरता दृष्टांत दिला अभंगामध्ये. महाराज म्हणतात की तुरीच्या शेतामध्ये, तुरीचं शेंदड कुठं येतं? शेंदड माहिती आहे का? पण शेंदड सगळ्याला माहिती आहे. शेंदड जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात शेंदडामध्ये दोन भाग पडतात. पहिल्या वर्गामध्ये पहिल्या वेळेचं शेंदड आणि तेच शेंदड ज्या वेळेला परिपक्व होतं तर त्या वेळेला त्याची एक अवस्था, म्हणजे पहिली एक अवस्था आणि दुसरी एक अवस्था. पण पहिल्या अवस्थेमध्ये सुद्धा 3 प्रकारचे दोष आहेत त्याच्यामध्ये. शेंदडामध्ये शेंदड आहे ना, शेंदडच आहे, वेलाला येतं ते शेंदडच आहे. पण पहिल्या असणाऱ्या अवस्थेमध्ये 3 दोष आहे आणि त्यानंतर परिपक्व अवस्था त्याची पूर्ण झाली तर त्या शेंदडामध्ये 3 गुण येतात. आता शेंदड पहिले दोष, आता शेंदड आहे, शेंदड सांगा सरळ सरळ याच्यामध्ये या म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज दृष्टांत देतात. तो दृष्टांत म्हणजे आलं मुखाला आणि लगेच लिहून टाकलं असं नाही आहे. ते दृष्टांत इतरांच्या गळी उतरला पाहिजे. अगोदरची अवस्था, त्या अवस्थेमध्ये 3 दोष, नंतरची अवस्था, त्या अवस्थेमध्ये त्या शेंदडामध्ये 3 गुण. पहिल्या अवस्थेमध्ये ज्या वेळेला शेंदड असतं ना तर ते शेंदड त्याच्यामध्ये 3 दोष. अगोदर ते 3 दोष कोणते बघा. शेंदड आहे तर अगोदरचा त्याच्यातला दोष म्हणजे ते हिरवं आहे. शेंदड कसं आहे? अगोदर शेंदड हिरवं आहे, हा दोष आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेंदड जरी हिरवं असलं तर दुसरा दोष म्हणजे ते कठीण आहे, कठोरपणा त्याच्या अंगी आहे. म्हणजे एक हिरवेपणा आहे, दुसरा दोष म्हणजे कठोरपणा आहे आणि तिसरा दोष म्हणजे ते कडू आहे. हे 3 दोष आहे. आपल्याला नुसतं शेंदड माहिती आहे, परंतु या अवस्थेमध्ये एक हिरवेपणा, एक कठोरपणा आणि एक कडूपणा. आता हे शेंदड ज्या वेळेला परिपक्व होतं तर त्याच्यामध्ये 3 गुण येतात. काय गुण येतात? अगोदरचं शेंदड हिरवं होतं, आता त्याच्यामध्ये गुण आले म्हणजे ते शेंदड हिरवं जे होतं आता ते पिवळे झालं. आता पिवळेपणा त्याच्या अंगी आला, पिवळेपणा अंगी आला. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसरा गुण म्हणजे जो कठोरपणा होता तो कठोरपणा संपला. आता मऊपणा आला. आता मऊपणा आला म्हणजे कठोरपणा हा दोष संपला, आता मऊपणा आला. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जो कडूपणा होता तो कडूपणा गेला आणि गोडपणा. हे 3 गुण त्याच्यामध्ये आले. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांचे दृष्टांत येते. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही अगोदर असं होतो आणि परमार्थ क्षेत्रामध्ये पाऊल टाकल्यानंतर असे झालो. पिकली या शेंदाड पिकल्यानंतर अगोदर कसं होतं त्याचं वर्णन मी केलं, पण आता पिकली या शेंदे, आता कडू पण गेले. तैसे आम्हा केले पांडुरंगे, तैसे आम्हा केले पांडुरंग, तैसे आम्हा केले पांडुरंग, तैसे आम्हा केले. परिपक्व अवस्था
अवस्था प्राप्त झाली. ही परिपक्व अवस्था प्राप्त होण्याकरता एक गवळण म्हणत असतो मी, ऐकलेली आहे तुम्ही. ही परिपक्व अवस्था येण्याकरता काय केलं पाहिजे? जगद्गुरु तुकाराम महाराजांना ही अवस्था आली. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आम्ही परिपक्व झालो आणि आम्हाला पांडुरंगानं त्याच्यासारखं केलं, आम्हा तैसे केले पांडुरंगे. मग ही अवस्था, ही परिपक्वता येण्याकरता आजपर्यंत आम्ही काय केलं? निळोपरांची गवळण आहे. ही परिपक्व अवस्था प्राप्त होण्याकरता संन्यास म्हणजे त्यागच आहे. काय केलं आम्ही ही परिपक्व अवस्था प्राप्त होण्याकरता? निळोपराय वर्णन करतात. या देवा करता याची लागी ओ तेजियेले भोग, याची लागी ओ केले नाना याग, याची लागी ओ अष्टांगादी योग, याची लागी या विषयांचा त्याग. जन्म जन्मांतरी केली हे सूचना, याची लागी ओ वसविले निर्जन, भक्षुनी फळ मूळ प्राशिले जीवन, याची लागी केले तीर्थाटना, याची लागी ओ आसनी शयनी, केली निरंतर याची चिंतवनी, बैसले धरोनी आरूप निज ध्यानी, नामी ठेविली नित्य याची वाणी ओ, याची लागी ओ मंत्र जप केला, याची लागी ओ वेदांत पाहिला, याची लागी निज धर्म अनुष्ठीला, याची लागी त्या संसार त्यजिला, याची लागी ओ सत्संग साधन, याची लागी हे नित्य अनित्य ज्ञान, केले सायास ते याची ओ लागून, याची लागी नियमी निराविले मन, याची लागी मी झाली उदास, सोडोनी आपुलिया पारिख्याची आस, याची लागी याचा निज ध्यास, धरिला निळा म्हणे निषेधीने ध्यास, रात्रंदिवस याला आळवलं दिन रजनी हाच धंदा, गोविंदाचे पवाडे विषय तो त्यांचा झाला नारायण, त्यांचा झाला नारायण, त्यांचा झाला नारायण, धन माता एक विषय तो सकाळांचा हरी, एकच विषय आमच्या समोर, एकच विषय, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेक काही काम नाही. आता दुसरं करायचंच नाही काय, आता फक्त देवाचं भजन, आता फक्त देवाची भक्ती बस. आणि देवाची भक्ती केली, त्या देवाच्या भक्तीचं फळ परिपक्व अवस्था जगद्गुरु तुकाराम महाराजांची झाली. आणि त्या परिपक्व अवस्थेमध्ये असतानाच जगद्गुरु तुकाराम महाराजांना नेण्याकरता विमान येतं. महाराज म्हणतात तैसे आम्हा केले, कैसे पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. आता अंतकरणामध्ये जे काही विकार होते, एक एक विकार मनुष्याचा सर्वनाश करतो. काम एक विकार आहे, क्रोध एक विकार आहे, लोभ एक विकार आहे. या विकारांवर या संत महापुरुषांनी विजय मिळवला. काम क्रोध बंदी खाने, काम क्रोध बंदी खाने, काम क्रोध बंदी खाने, काम क्रोध बंदी खाने, तुका म्हणे दिले दोन्ही, तुका म्हणे दिले दोन्ही, म्हणे दिले दोन्ही, तुका म्हणे दिले दोन्ही. इंद्रियाचे धने आम्ही झालो गोसावे, इंद्रियाचे धने झालो गोसावे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावे. क्रोध बंदी खाने, तुका
विषय ओढी भुलले जीव आता याची कोण करील किंवा उपजे नारायणी भाव पावने ठाव नरदेह मिळाला. आणि इथं विषय आहे, विषय आणि एक एक विषय एका एका जीवाला मारतो. शब्द विषयानं हरणाचा मृत्यू होतो, स्पर्श विषयानं हत्तीचा मृत्यू होतो, रूप विषयानं पतंगाचा मृत्यू होतो, रस विषयानं माशाचा मृत्यू होतो, गंध विषयानं भ्रमराचा मृत्यू होतो. एक एक विषय एका एका जीवाला मारतो. आणि 5 विषय माणसाजवळ आहे, जगेल का माणूस? काम विकार आहे, या कामाचा एक प्रभाव आहे. या कामानं ब्रह्मदेवाला सोडलं नाही, या कामानं भगवान शिवाला सोडलं नाही. धडक मारिली शंकरा केला ब्रह्मयाचा मातेरा इंद्रचंद्रासी दरारा लाविला जिने तो केवळ पंचान म्हणजे हा काम. धडक मारिली नारदा केला रावणाचा चेंदा दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण तो केवळ पंचान काम आहे. भस्मासूर मुकला प्राणासी त्याची गती झाली वालीची विश्वामित्रासारखा थोर ऋषी नाडीला जेने तो केवळ पंचानन. पण आमचे संत शुकाचार्यासारखा महात्मा, शुकाचार्य आईच्या गर्भामध्ये बसले, 12 वर्ष बसले. संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. त्यांनी पाहिलं बाहेरच्यांचं काय झालं, त्यांनी पाहिलं. आणि हा प्रसंग आपल्यावर येऊ नये, कारण विकार आहे, विषय आहे. आणि म्हणून तिथंच विचार करत बसले. संत एकांते बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून. शेवटी व्यासांनी हाक मारली तरी बाहेर येत नाही. शेवटी भगवान आले आणि भगवान आल्यानंतर मस्तकावर हात ठेवला भगवंतानं शुकाचार्यांच्या. शुकाचार्य बाहेर आले, पण आलेले शुकाचार्य या संसारात नाही रमले, निघून गेले. भगवंताचं भजन करण्याकरता निघून गेले. भगवंताचं भजन करत असताना शुकाचार्यांना भ्रष्ट करण्याकरता स्वर्गातल्या इंद्रानं उर्वशी पाठवले. पण भजनामध्ये अशी शक्ती आहे, त्या शक्तीच्या प्रभावामुळं शुकाचार्य हे भ्रष्ट होऊ शकले नाही. शुकाचार्यासारखा महात्मा कामावर विजय मिळवला ज्या साधू संतांनी, क्रोधावर विजय मिळवला ज्या साधू संतांनी, लोभावर विजय मिळवला ज्या साधू संतांनी, नवे नवे काम क्रोध लोभ या भजनामुळं ठाईच्या ठाईच समाप्त झाले. आणि त्यामुळं सर्व सृष्टी ही आम्हाला आनंदमयी झाली, ज्याचं वर्णन करतात द्वितीय चरणामध्ये. काम क्रोध लोभ निमाली ठाईची, 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 काम क्रोध लोभ निमाली सर्व आनंदाची सृष्टी झाली, सर्व आनंदाची सृष्टी झाली, सर्व आनंदाची सृष्टी झाली, काम क्रोध लोभ निमाली ठाईची, काम क्रोध लोभ निमाली ठाईची, काम क्रोध लोभ निमाली ठाईची, काम क्रोध लोभ निमाली ठाईची. हो पार खुमाये, हो पार खुमाये, हो पार खुमाये, हो पार खुमाये, हो पार खुमा, हो पार खुमाये, हो पार खुमा, हो पार हो खुमाये, पार खुमा, हो पार खुमाये, हो पार खुमा, हो पार खुमाये, हो पार खुमाये,
रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय वाजत आले. यानंतर महाप्रसादाची सुद्धा या ठिकाणी पंगत आहे. गेल्या 7 दिवसापासून समस्त ग्रामस्थ मंडळीच अन्नदानाची सेवा या ठिकाणी करत आहेत. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता और डुबने को अभिमान. अन्नदानाची सेवासुद्धा मोठ्या आनंदामध्ये मोठ्या प्रेमानं समस्त ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी करत आहेत. तपपूर्ती सोहळा ज्यांचा आहे हरिभक्तीपरायण रघुनंदन गिरजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. पंचक्रोशीतून आलेले भाविक भक्त सर्वच आपण या असणाऱ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. आजचा सेवेचा 6वा दिवस आहे. उद्या हरिभक्तीपरायण दत्तगिरीजी महाराज वरवंडी आश्रम यांची 7 ते 9 या वेळेमध्ये सेवा होईल. आणि आज या ठिकाणी सेवेचा योग आला. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांची साधू संतांची अवस्था, परिपक्व अवस्था पारमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर होते, त्याकरता साधना आहे. आणि ती साधना संत महापुरुषांनी केली. कारण कीर्तनाच्या माध्यमातून नुसतं कीर्तनकार सांगून जातो, बोलून जातो, तुम्ही भजन करा, तुम्ही भजन करा. आपणही ऐकतो, परंतु आपण ऐकत नाही. आपण ऐकतो पण आपण ऐकत नाही. साधू संत महात्मे मात्र तसं नाही, जीवनामध्ये साधना करतात. कारण असं म्हटलेलं आहे की दुनिया अपने सलाह से नहीं बदलेगी. दुनिया अपने सलाह से नहीं बदलेगी, दुनिया बदलेगी अपने उदाहरण से.
आपल्याला करावं लागेल, आपल्याला साधना करावी लागेल. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी साधना केली. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही कसे होतो, झालो कसे, पिकलिया सेंदे कडूपण गेले. पिकलिया सेंदाड पिकलं तसं आम्हाला देवानं केलं. पिकलिया सेंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. आणि त्यामुळं काम क्रोध लोभ, कामावर विजय मिळवण्याकरता हनुमानजी, कामावर विजय मिळवण्याकरता, कामाचा पराजय करण्याकरता रामाचं भजन. काम क्रोध लोभ निमाले ठाईची. आणि त्यामुळं अवघी आनंदाची, सर्व आनंदाची सृष्टी झाली. अवघेची त्रैलोक्य आनंदाची. आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. आता आनंद झाला. आनंद झाला म्हणजे जे विकार त्रासदायक होते ते आता ठाईच्या ठाईच समाप्त झाले. त्याकरता आम्ही काय केलं, त्याकरता त्यांनी काय केलं ते आपल्याला सांगून जायचं. आणि या ठिकाणी राहिलेले 2 चरण नंतर, तर ती परिपक्व अवस्था प्राप्त होण्याकरता त्यांनी जे केलं ते करायचं ना आपल्याला. मोठ्या प्रेमानं आता 2 हात वर करा. आपल्या कीर्तनात एवढंच असतं, म्हणजे भजन. तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. परंतु मोठ्या प्रेमानं टाळी गंगागिरीजी महाराजांच्या समाधीपर्यंत गेली पाहिजे. तिचा आवाज बेटापर्यंत गेला पाहिजे. सरळ हात करायचे, सरळ प्लीज. आणि मोठ्या प्रेमानं भजन करायचं. 2 मिनिटं भजन. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम. 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 पतित पावन सीताराम, 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 पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, 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 पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम, 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 पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, 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 पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से. वेळ आहे का, वेळ आहे का आपल्याला देवाचं भजन करण्याकरता? वेळ नाही. पण संत महात्मे म्हणतात की जिंदगी है जब तक फुर्सत न मिले काम से, बस जरा सा समय निकाल कर राम भजन कर प्यार से. मोठ्या प्रेमानं भगवंताचं भजन
केलं. त्यामुळं काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली. महाराज म्हणतात आता काही आठवायचं नाही. भाव अभाव हे सर्व काही नाहीसं झालं. आता फक्त उरला देव ज्याचं वर्णन तृतीय चरणामध्ये. तुका आठव गेले भावा भाव आठव गेले भावा भाव आठव गेले भावा गेले भावा गेले भावा भाव आठवण गेले भावा भाव आठवण गेले भावा भाव आठवण गेले भावा भाव झाला स्वयं मेला पांडुरंग झाला स्वयं मेला पांडुरंग राम क्रोध लोभ निमाले ठाई राम क्रोध लोभ निमाले ठाईची झाला स्वयं मेला पांडुरंग झाला स्वयं मेला पांडुरंग राम क्रोध लोभ निमाले ठाई राम क्रोध लोभ निमाले आठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. वर्णन करतात महाराज. संसारामध्ये आलो आपण. संसारामध्ये आल्यानंतर ज्याच्या घरी बंगला आहे, ज्याच्याजवळ अनेक VIP गाड्या आहे, तो भाग्यवान आहे का इथं? तो भाग्यवान नाही. या जगामध्ये भाग्यवान तो आहे. धन्य जगी तोच एक हरी रंगी नाचे. ज्याला हरीचं भजन आवडतं, जो हरीच्या भजनामध्ये रंगलेला आहे, तो खरोखर या जगामध्ये भाग्यवान आहे. त्याचं वर्णन शेवटच्या चरणामध्ये. भाग्य या नावे म्हणी जय तुका मन 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 या नावे म्हणी तुका म्हणे भाग्य 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 या नावे म्हणी तुका म्हणे भाग्य. संसारी जन याद लागे संसारी जन याद लागे
खाली बसा
गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे काम क्रोध लोभ निमाले ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे संसारी जन्मीचे याची लागे काम क्रोध लोभ निमाले ठाईचे अवघे आनंदाची सृष्टी झाली असो झालेली सेवा सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने परमपूजनीय परमादरणीय गोदावरी धाम श्री क्षेत्र सराला बेट परमादरणीय गुरुवर्य स्वामी श्री रामगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने सकल संत महापुरुषांच्या कृपा आशीर्वादाने भगवंताच्या कृपा आशीर्वादाने हरिभक्तिपरायण आमचे श्री रघुनंदन गिरीजी महाराज यांच्या संन्यास घेऊन जवळजवळ 12 वर्षे पूर्ण झाली आणि म्हणून तपपूर्ती सोहळा म्हणून याकरता या ठिकाणी समस्त ग्रामस्थ झोडेगाव गावकऱ्यांनी मोठं योगदान सहकार्य करून मोठ्या आनंदामध्ये हा असणारा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी सर्वजण एकत्रित येऊन या ठिकाणी हा करतायत आणि म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळी झोडेगाव सर्वांना या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पंचकृषीतून आलेले भाविक भक्तगण त्याचप्रमाणे बेटाच्या परिसरातून सुद्धा आलेली काही भक्त मंडळी आहेत तर त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. झालेली सेवा या ठिकाणी प्रभूचरणी समर्पित. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले गोरी देवा पुढे उत्तरे राज महाराज नाही विचारिला ते काढल्या फुला महाराज हे तुका म्हणी ज्ञानेश्वरा कृपया पैकी करा राज महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल.